तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकता आणि स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा ब्लॉगमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आज रानाचा द एंडच आहे, म्हणजे शेवटच. आज शेवट म्हणजे पाक शेवट नाही, आज नांगरून वगैरे घ्यायचा आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल मागाशी. तर ट्रॅक्टर थोड्या वेळात येईल, तिकडच्या बाजूने त्या रस्त्याने येईल ट्रॅक्टर आणि इकडं असं सगळं नांगरून घ्यायचं आहे. आणि जस्ट मयातनं मी आलो, मदरची गाडी घेऊन. मदर म्हणली वाट जराशीच ठेवायची, इथंपर्यंत वाट ठेवायची, बाकी सगळं इथनं इकडं जेवढं आहे तेवढं सगळं नांगरून घ्यायचं. तर सिंगल फाळा गावला या फादरचा मित्रच आहे. फादर म्हटलं माझ्या मित्राला फोन करून बघतो, त्यात जर सिंगल फाळा असला पलटी तर मग सिंगल फाळ्यानं कानाक्कन निघते सगळं नांगरून आणि खट्ट होते. म्हणजे पावसाची वाट बघत बसायला लागणार ना आपल्याला, कारण कसं होणार, पाऊस पडला तरच रान सगळं चांगलं निघणार आहे. जर ती लिमकनची जर पलटी असली तर पाऊस पडायला लागणार आणि पाऊस पडला मऊ रान झालं तरच मग आपलं रान चांगलं निघणार आहे, तोपर्यंत काय निघणार नाही. मग सिंगल फाळा गावला म्हणल्यावर येऊ दे म्हणलं, टकाटक पैकी होऊन जाते. आणि पाक जिथंपर्यंत आपण JCBनं रान टकाटक केलंय बघा, त्या तिकडं कडपर्यंत जी मोठी मोठी दगड दिसते तिथंपर्यंत सगळं टकाटक पैकी करून घ्यायचं असं सांगितलंय मला. तर बघूया थोड्या वेळ ट्रॅक्टर आल्यानंतर चालू करायचं लगेच आपला कार्यक्रम. झाम झाम झाम. आणि मला कंटिन्यू इथं थांबलं पाहिजे, कारण ही जी रान आहे ह्या रानातनं जी खालच्या बाजून जी बारकी बारकी दगड निघतील ती फक्त मुकळी करून ठेवायला सांगितलेत फादरनं. खाली मुजून द्यायची नाहीत. जर खाली जर मुजली तर परत घावणार नाही आपल्याला लवकर ती. मग पुढल्या वर्षी परत ना रान नांगरताना आणि वर येतील ती परत ना, असा विषय होईल. त्यामुळं जरा सांगितलं फादरनं. आता मी जरा मागं आलो इथं आडबगला सावलीला, प्लॅटिन आपली सावली लावली आहे या भिताडाच्या. तर थोडा वेळ वेट अँड वॉच. आणि राहुण्या पण म्हटलाय थोड्या वेळात येतो आणि आल्यानंतर बघूया कसा विषय होतोय. ट्रॅक्टर थोड्या वेळात येईल, चालू करायचं लगेच आपलं काम. तर तिथं बसून काय करायचं प्लॅटिन आपल्या, म्हणून मी जरा इकडल्या बाजूला आलो. इकडल्या बाजूला असणारी एक छाटू दगड जरा गोळा केली आणि इकडल्या बाजू लावली. आणि ते दगड लावता अचानकपणे हा कुक्या चेहरा आला माझ्यासमोर आणि ह्याला आम्ही म्हटलं जरा पाणी घेऊन येतो, पण ह्यानं पण ठेवला का मी ठेवला तीच कळ ना. तहान लागले जाम. मला वाटलं काय जायचं फक्त ट्रॅक्टरनं, जरा किरकोळ आता ट्रॅक्टर येस्तवर काय करायचं म्हणून जरा दगड गोळा करूया म्हटलं, राहिले उरले सरले एवढी. तर ट्रॅक्टरला थोड्या वेळात आता त्यांचा फोन आला जस्टच मला की 10 मिनिटातच मी पोहोचतोय. आणि सिंगल फाळा आहे, सिंगल फाळा म्हणजे राहून उकरून टाकते पाक सुट्टीचा दगडावर माती खाली. तर पॉइंट हिरून मारला गाड्यानं, विषय हार्ड केला रोहन भैयानं. दगडावर माती खाली, मातीवर दगड गावात सिंगल फाळी तेवढा विषय सगळं काढतो उकरून, सुट्टी देत नाही. तर चालतंय, जरा चालू आमचं किरकोळ कार्यक्रम. आणि उद्याच्याला मेन टप्पा आहे आमचा, उद्याच भेटणार लवकरच. ते काय झालं, परवा दिवशी आम्ही हमतमन बुधवार सिलेक्ट केला, आम्हाला वाटलं बुधवारी काय नसेल, पण एकादश निघली त्यामुळे वाचला असा. आता तसलं काय ना, आता वाहू काय ना, आता तडच उद्याच्याला कळणार तुम्हाला. जर नाही कुठे भेटलं अलीकडे येणार, अलीकडून रान भाड्याने येणार, एखादं झाड भाड्याने द्या, 100 रुपये देतो दादा, पण आम्हाला विषय नियोजन करायचंच आहे उद्या, शेवटच काय बी उद्या शेवट करायचं उद्या. तर थोड्या वेळानं त्या रस्त्याने येईल बघा तिकडं तेव्हा रस्ता का नाही, तिकडं असा ट्रॅक्टर इकडं आला की इकडं असं येतो, इकडं आला की त्या तिथून चालू करा, सुट्टी द्यायची नाही. आणि ह्या इकडे जरा दगड निघतील असं मला वाटतं. या बिस्किट खाणार आहेस काय? बघ पाणी नाही आणि बिस्किट घेऊन आलाय, म्हणजे माझा गाळ सुकून येतच माझा कार्यक्रम व्हावा पाठगोळा. अरे काय एवढं पाणी आहे, घे की यातलं. पाणी आहे, पण पाणी बघितलं की मन असं नाराज होतंय ग, जरा गडूळ. कोणतर गुरं धुतलेत पाण्यात, गडूळ पाणी यायला लागलं. मागा जरा पाणी जरा स्वच्छ होतं, साफ सुथरा पाणी होतं, आता जरा गडूळ यायला लागले, लयच गडूळ यायला लागले पाणी. कोणीतरी काय कांड केलेलं दिसतंय. कांड केलंय, गुरं धुतले ते का ढुंगण धुतलंय कोणाचं काय माहित. बिस्किट खायला नको, आजारी पडते इथं. का नको. चांगलं ही नाही रे, जागा चांगली नाही, जागा चांगली. जागा चांगली नाही. कोणतर भूतबीत मन घालायचं तर म्हणणार मला दिलं नाही बांडगो आणू, माझ्या ना खाल्लं. पण उद्या आमची प्लॅन कॅन्सल व्हायचा. प्लॅन कॅन्सल व्हायचा, राहून एका रात्रीत कार्यक्रम, तापानं फनफन राहून, त्यामुळे जरा थांबूया म्हटलं. तर थोड्या वेळात येईल ट्रॅक्टर. बघा ते काका निघाले ते त्या रस्त्यानं. काका नव्हती ती. मग काकी येतं काय, काकी बी नाही त्या, कोण आहे काय माहिती, त्या निघाले त्या त्यांच्या तिकडे येईल. काका काकी मिक्स आहे ती, त्यांच्या सोबत येईल ट्रॅक्टर थोड्या वेळात. तर आत्ता जस्टच पप्पा त्यानं आले, ते पाणी पण आणलेलं, पाणी पिलो भरगचं, जरा बरं वाटलं पाणी प्यायला ना. ट्रॅक्टरवाला बघा तिकडं आहे, हा ट्रॅक्टरवाला बघा तिकडे, लाल ट्रॅक्टर दिसतोय का, तो लाल ट्रॅक्टर आहे. पण त्याचा विषय असा झालाय, काहीतरी किरकोळ काम आहे, वेल्डिंग मारायचं आहे, ती वेल्डिंग मारून आलो म्हटलं. बरं चालतं या म्हटलं. तर सध्या ट्रॅक्टरची एंट्री झाली आपल्या रानात, बघा तो टकाटक पैकी करत यायला लागलाय ट्रॅक्टर. त्याचं किरकोळ काम होतं वेल्डिंगचं, ते काम सगळं झालंय. आणि कसं मारायचं हा, आणि कसं ट्रॅक्टर न नांगरायचं ती जरा पप्पा सांगतो म्हणजे कसं करायचं. हा हो, हॅलो, फोन आला वाटतं कोणाच, तर ती खात टाकाय कोणतरी माणसं येणार ती खोडव्याला, ते फोन आला वाटतं तिथला. तर एका दुसरा दगड आहे तो साईडला टाकतो. तर ट्रॅक्टर आलाय फायनली इकडे टकाटक पैकी, तिथनं चालू करायची आहे, इथनं म्हणतो चालू करायचं. कोणीकडल्या बाजूला कुठं पण रस्ता ठेवायचा, ती फादर विचारायला लागलीत आपल्याला. ठीक आहे.
इकडे पाडायचं, इकडेच्या बाजूला इकडे पाडायचं. पप्पांचा फोन झाल्यावर कळ तिथनंच घ्यायचं या इथनं तिकडंपर्यंत सगळं. तर आलाय फायनल ट्रॅक्टर मेसी फर्ग्युसन. बघूया कसा कसा विषय होतोय आता. टाकाटक पैकी काबात पाकड बसणं नको घ्यायला. एवढं रस्ता सोडा माझ्या मते, एवढं इथंपर्यंत सोडावं इथंपर्यंत. या इथंपर्यंत एवढं असावं. काय या इथंपर्यंत असू दे, या इथंपर्यंत असू दे एवढं. पप्पा ओ हो एवढा असू दे, एवढा रस्ता इकडे राहू दे आणि बाकी सगळं अलीकडे घेऊ अजून इथं. पप्पा सांगायला लागले तू कुठलं काय लावायचं. आणि सिंगल फाळी आणला, सिंगल फाळी टाकाटक पैकी. जरा किरकोळ काम होतं बिल्डिंगचं, ती बी झालं वाटतं टाकाटक पैकी. कुठनं ह्या इथनं घ्यायचा चालतंय. फादरने सांगितलं त्या इथनं घ्यायला लागली ती. बघूया. आणि सिंगल फाळीचा एवढा विषय आहे, काम एकदम टाकाटक करतं या विषय हार्ड करत. हां फादर लागले जावाला बघा तिथं. फादर उभा राहिले त्या तिथनं घ्यायचा आहे. तर चला मम्मी ओके का हा मदर पाण्याला हे करायला शिस्ता जाऊ दे म्हणून सांगायला लागले पप्पा. जरा किरकोळ दगड लागतील असू दे का, एवढा रस्ता असू दे का मम्मी. ए मम्मी एवढा असू दे का रस्ता, बास नाव का. रोहन तुला काय वाटतंय ओके. जरा तिरक गेलं वाटतं. पप्पा लागलेत काय तर सांगायला. ह्या लाईनीत सरळ जाऊ दे नीट गोल. तिरक गेलं तरी जाऊ दे म्हणायला लागली ती. पण ह्या लाईनीत जाऊन दे सरळ चकाचक पैकी. जरा आहे ती कुठं तर बघूया कसं होतंय. रोहन काय म्हणायचं तुला. सिंगल फाय आलाय यानं दगड निघते जोरात ये हेक. तर चालतंय आता चालू होईल थोड्या वेळात. पाऊस पडायला पाहिजे, निघत नाही का अजून. मग दगड तर निघतील की हो खालचे जरा वर आता उकरून टाका का नाही ते निघणार. हा घुसाय पाहिजे अजून जरा घुसाय पाहिजे म्हणते ती. परत ना मग पावसाळ्यात दगड काय बारकी आलेले याचा येते ना रवणे आता. उचलून दगड पडतो. एवढा जर दगड असला नाही हा थांबी होते कठीण. पण आता पर्याय नाही. ती पावसाळ्यात परत ना नाही झालं काय झालं तर बघू काय विषय होतोय. बघूया नांगरून तर घेऊया. बघूया दगड तर काढायची होतील हो हाय तेवढी. कसं होईल तसं होईल असू दे आता. तर चालतंय ऍडजस्टमेंट झाली आता ट्रॅक्टरची सगळी टाकाटक पैकी. आणि चालू होईल थोड्याच वेळात. रस्ता वगैरे पप्पांनी सांगितलं कुठनं काय एवढंच ठेवायचं वाटतं. एवढाच रस्ता ठेवायचा इकडं असा. आणि ह्या इथनं लावायचं सगळे पालकं. इथनं असं नीट गोल, इथनं असा नीट गोल सरळ करत न्या म्हणली ती. जरा तिरका दिसलं तर काही एवढा विषय नाही. फक्त रान जरा आपलं तिरका असल्यामुळे जरा विषय आहे. त्यामुळे जाऊ दे तिरकं म्हणली ती. तर झालंय चालू. आणि मला आता ह्याच्या मागणं असं फिरलं पाहिजे. कारण ज्या वेळेला बारकी दगड दिसतील ती दगड नुसती वर काढून ठेवायची. नाही तर दुसऱ्या पार्ट्याला तिकडं पडणार ते. ओकेच दगड लय काढली तर यातली. ओकेच आता घुसेल की मम्मी फाळका लागेल घेऊ आता घुसल. आता जरा ऍडजस्टमेंट झाल्या. टोचा बघा कसले त्या चक्कच टोचा लय मोठे त्या. ओकेच चालू झालंय कार्यक्रम. हो निघतंय की चांगलं पप्पा. आणि किस्त लागलं पाहिजे की बघ एवढं लागतंय. मी आता एवढा आहे एवढ्या अंतरावर. तर बघा अशी निघणारी दगड सगळी वर काढून ठेवायची आहेत आता. आणि ट्रॅक्टरच्या मागणंच कंटिन्यू मला फिरायला लागणार. रोहन भाई ही जरा ट्रॅक्टरच्या मागणं मला फिरायला लागणार आहे. दगड फक्त अशी वर काढून ठेवायची एवढं सांगितलं फादरनं. अशी निघणारी. ओके टाकाटक पैकी काम चालू आहे आपलं. विषय हार्ड यो लागणार तेवढी दगड आपल्याला वर ठेवायची. रोहन भाई आज सुट्टी द्यायची नाही. आणि पप्पा पण लागले तिकडे ही करायला दगड बिगड जरा निघते ती वर काढायला. आणि रान बाहेर निघतं एकदम. बरं चला रोहन भाई चालू करूया. स्पीडनं काम चालू करतो आता जाम दगड काढतो. म्हणते ते खरा दगड नात करते काय असं पहिल्या वाल चाल अरे चाल. अरे खाली हे लागायला पाहिजे का ना त्याला. 1 2 ओ असं चालतंय. म्हणजे याला दगड लागेल त्यावेळी ती काय उचलून घ्यायला लागतंय. नाहीतर पर्याय नाही तर मोडणार ती लोक.
असं करायला लागते त्याला, असं करायला लागते. हळू लागते. लागला दगड आला की आपल्या माता लागला, मोठा दगड लागला. ट्रॅक्टर लागला फिरायला, मोठा दगड लागला. उचलली जाऊ दे. काय दगड कसा आहे. तर सध्या संध्याकाळच्या 7:30 वाजले त्या. जरा दिवस आहे, जरा किरकोळ. आणि तुम्ही बघू शकता दगड किती निघले ती. प्रत्येक फळाच्या मागं आम्ही पळत होतो, पळून प्रत्येक फळ झाला की ह्या सरी जेवढी दगड निघतील ती सगळी वर अशी ढकलायची. आणि वर ढकलं सगळी दगड बघा किती साठली, बलाढ्य अशी दगड साठली ती. आणि झाले ट्रॅक्टरचं काम झालं. आता शेवटचा फळा तिकडला. आणि तुम्ही बघू शकताय मित्रांनो, विषय एवढा झाला, JCB आणले त्यावेळेला एवढी मोठी दगड दिसली नाही. ती जग मारली तसंच राहिले सगळे दगड. आणि रान कुठंपर्यंत आपलं, इथनं इकडं सगळं रान आहे. इथनं इकडं सगळी माती आहे बघा, वल्लीगार. आणि माती वल्ली आहे, मेन मुद्दा लाल भडक माती आहे. आणि इथनं इकडं जरा ती कॅनलची दगड काढलेली होती ती सगळी मुजलेली खाली इकडं तिकडं. एवढं वर्ष झालं आपण लक्ष दिलं नाही लय, त्याचा विषय आहे ह्यो. एवढं वर्ष झालं लक्ष दिलं नाही पप्पा त्यांनी कोणीच, त्यामुळे एवढी दगड. आता काय करायचं, मला वाटलं नांगरून घेतल्यावर लय दगड निघायची नाही ती. मी काढली दगड, बलाढ्य लय दगड काढली ती. हे बघा असं रचून ठेवले, असं तसं यावं. तर काय नाही, कालनं भरपूर दगड निघले ती, एवढा काय विषय नाही. ही बघा की मोठी बी निघली ती काय दगड. तर चालतंय, झाले सगळं नांगरून वगैरे टाकाटक. आता उद्याची जुळणी करायची हळूहळू चालू, की हळूहळू दगड बाहेर काढायला चालू करायचं. आणि दगड काय सगळ्या राहणार नाही ती अशी, तिथंपर्यंत जायची. पप्पा मम्मी त्यानं उभायची का नाही, त्या तिथंपर्यंत दगडायची. तेवढ्या एरियातलीच दगड तिथनं इकडंपर्यंत दगडायची सगळी. आणि सिंगल फळा असल्यामुळं सगळी दगड निघली टोटल, काय सुद्धा राहिलं नाही विषय मागं. हा कडण लावायची. पप्पा म्हणते ट्रॅक्टर आणा जाग मम्मी. हा हे असलं दगड JCB सांगायचा आणि JCB सांगून ट्रॅक्टर आणून ट्रॅक्टरात भरायचं. आता काय करायचं, ही राख आहे का नाही, राख बसली एवढी बारकी दगडायची इकडे मोठी नाही ती. या इथं ही माझं एक मत आहे, ह्या राखपर्यंत इथंपर्यंत सगळी दगड बाहेर काढून पेरा घ्यायचं आणि तेवढंच. हा मस्त झाले रान. कसं झालंय, एकदम ओके झाले का नाही रान? आता ही रान म्हणजे ह्याला विषयच नाही, रानच आहे सगळं गती. इकडे दगडच नाही. इकडे काय झालं, ही कॅनलचं काढलेलं एवढंच इथं पडलेलं, ही तासच आहे. काय करतो मी आता मम्मी, प्रत्येक बघ तेवढं ढकलून साईडला काढतोय, जवळच आहे ते, इथलं इथंच आहे. तर ही इथनं ती राख आहे का नाही, बघ ती राख दिसते का, काळी राख, तिथंपर्यंत सगळी बारकी मोठी दगड आहे का नाही ही सगळी. तिकडं काय दगड नाही ती, एवढी दगड आहे. ही कडल लावतो, हे इथं कडल लावून घेतो दगड आणि एवढंच फिरून घेऊया, कारण पप्पा म्हणते हात लागणार नाही इथं त्या का राखपर्यंत एवढं. आता तिकडची दगड काढल्यावर काय होतंय, तिकडली दगड टॉली लावून काढली पाहिजे म्हणते पप्पा. टॉली आणून लावायची, 2 गडी सांगायचं आणि उचलून टाकायचे. पेरायला पप्पा म्हणते ते आधी तिकडलं बघायचं, ते ह्याचं मळ्यातल्या रानाचं बघायला म्हणते पप्पा. उद्याच्याला खातान हा कडायचं परवा दिवशी. खाताना उद्याच्याला ठेवतो. उद्या मी बाहेर पण जाणार, 11 वाजता जाणार आहे. सकाळपारी जाऊन पोती बघून घेऊन येतो खात. आणि ही बारीक सारीक राहिलेली दगड बिगड आहे तिथं टाकाटक पैकी. काय म्हणा मम्मी, ओके दे सगळा विषय कसा ओके आहे का? हा आणि त्या तिथं आता ट्रॅक्टर चालू का नाही, त्या तिथं थोडीफार दगड आहे ती, लय नाही ती, थोडीफार दगड आहे. तिथली पण बाहेर काढायची, सगळी दगड बाहेर काढायची. दिसल तेवढं बाहेर काढायचं. एखादा एवढा जर दगड दिसला तरी बाहेर काढायचा आणि रान टाकाटकच करून घ्यायचं. तर चालतंय, आवरावरी सगळी झाल्या. आणि शेवटची फाळी अजून आहे वाटतं, 2 फाळ्या गेल्या अगं मम्मी. नाही म्हणून 2 फाळ्या लागल्या की इकडं, अजून 1 फाळी लागली होती. कोर लागते काय? बरं चालतंय, मग चालतंय. ट्रॅक्टरची आता शेवटची फाळी आहे तिकडं, शेवटची फाळी मारून परत ट्रॅक्टर बाहेर काढणार. झाडं तोडायची, झाडं बी तोडायची ती, सुट्टी द्यायची ना आता झाडं तोडायला. लवकरच झाडं तोडून टाकायची सगळी टाकाटक पैकी. हा शेवटचीच फाळी आहे. तर झालंय ट्रॅक्टरचा पण कार्यक्रम सगळा उरकलाय. शेवटची फाळी आहे, ती फाळी मारून झाली की आपलं मार्केट घरला करायचा. तर टाकाटक पैकी सगळं झालंय रान. तुम्हाला दिसत असेल जरा इथं ट्रॅक्टरचा प्रकाश पडला आणि ट्रॅक्टर पण निघाला आता. आणि रोहनबाई आता जस्ट आली ती, टकलो शेट महाराज बालाजीच नालाय लय काय म्हणा नको, नाही तर शाप दिल मला तो मनातल्या मनात बाटगोळा.
तर झालंय रान ओके झाले टाकाटक पैकी. आता उद्या त्याला तुम्हाला सकाळ पारचं धावतो कसा कसा विषय झाला रानाचा. उद्या आलो तर, कारण उद्या कांडवनला जायचं आमचं नियोजन आहे. बघू आणि काय काय विषय होतोय. तर उद्या काम पण भरपूर आहे. 11 वाजता जाय ना उद्या कांडवनला. 11 सव्वा 11. 11:30ला जाऊया मग. 11:30ला मी पण खात बीत आणतो सगळं, कोंबडी खाद्य सगळं आवरून जाऊया. चालतं ओके चला रोहन भैया. आणि माझ्या चप्पलाची अवस्था बघू शकताय, पाक फाटले. आता मी चप्पलाला हिथंच देतो, माझ्या हिथंच विसर्जन करू का चप्पलाचं, होय रे. ही मग हात घालायला इथं चप्पल ठेवतो आता. असू दे, या इथंच असू दे. पाक फाटलंय, काय राहिलं नाही त्यात, काहीच राहिलं नाही त्यात. तर चला आवरावरीचा कार्यक्रम सगळा झाला. आता अनवणी पायानं मला गेलं पाहिजे. आता नीट गोल घरला जायचं, घरला जाऊन आवरावरी करायची. ट्रॅक्टर बाहेर पडला आणि पप्पा त्यांनी पण गाडीवर आता बसले ती, आणि रोहन भैया पण येतील आता. तर चला जाऊया घराकडे, जाऊया मार्केट म्हणून घराकडे लगेच चालू करूया आपण. प्लॅटिना चावी ओके चलो. तर सध्या आता जस्टच मी घरात पोहोचलो. आल्या चष्मा काढला, डोळ्यात काहीतरी गेलं या, टोचा लागले जरा. आणि आल्याल्या दर्शन म्हणला तर यांचं दर्शन झालं आल्याल्या. आणि किटली वगैरे घेऊनच आलो. पप्पा आता निघाले दूध घालायला. आणि कॅमेरावर जरा ब्लरनेस आला असेल, ती जरा माझी बोटं बिटं लागली, ब्लरनेस येतोय. जरा पुसून घेतला कॅमेरा, टकाटक झाले. आणि झाले सगळं काम, माझं रान सगळं ओके मध्ये झाले टकाटक. आणि सगळी रेस्ट करायला लागली आमच्या घरात इथं बातम्या बघत. तर पेट्रोल डिझेलच्या सगळ्या किमती वगैरे वाढली, ती पण सांगायला लागली सगळं. तर झालं सगळं आता बरोबर आपला टकाटक पैकी झाला. आता आवरावरी करतो सगळी, आवरून वगैरे डोळ्यात काय घाणी गेले ते बघतो. आणि सगळा विषय टकाटक करून जरा रेस्ट घेतो. दगडं लय उचलली, जरा कंपार्ट लागलं दुखायला. आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.